सो हे गाइस कैसे हो काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि आपण आहोत आज महालक्ष्मी रथोत्सवासाठी आलेलो आहोत महाद्वार रोडला, म्हणजे ऑलमोस्ट गुजरीत आता सध्या सेम प्लेसला गाडी जिथे लावते तिथेच आपण यावर्षी सुद्धा गाडी लावलेली आहे. आणि आज मेन म्हणजे खूप जोरात पाऊस झाला आणि वादळी पाऊस झाला आहे, त्यामुळे विषय असा होणार आहे की रांगोळ्या आहेत की नाहीत माहीत नाही, आता ते गेल्यावर करतील. आणि ते वादळी पाऊस कशा पद्धतीने झाला आहे आता तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघशीलाच की वादळी पाऊस सॉरी बाटलीला हिट केलं तर कुठल्या पद्धतीने वादळी पाऊस झाला आहे ते तुम्ही आता बघालाच. तर आधी जाऊयात, आता आपण रांगोळ्या काढल्यात की नाही ते बघूयात. आवाजामुळे ना जरासा जोरातच बोलतो. रांगोळ्या आत्ता ॲक्च्युली काढायला चालू झाल्यात आणि मे बी हा पावसाचाच मेन खेळ आहे. एवढ्या रात्रीचं आज रांगोळ्या काढायला लागल्यात, नाहीतर ऑलमोस्ट 6:30 वाजताच रांगोळ्या चालू होतात काढायसाठी. आणि विषय म्हणजे एक सांगायचं म्हणजे आपल्या रथ येणार आहे 9:30 वाजता बरोबर मंदिरातून बाहेर निघणार आहे. आता जाऊया रथाकडे सुद्धा. जाता आपण ज्या रांगोळ्या त्या कवर करत जाऊयात आणि परत याच रस्त्याने यायचं त्यांनी इथेच थांबायचं पुढे गुजरीमध्ये. मी दरवेळेस असं सांगतो, असे चॉकने पहिल्यांदा म्हणजे आपला जो खडू असतो त्याने एक आउटलाईन काढून घेतात आणि त्याच्यामध्ये नंतर मग रांगोळी काढतात. आता आउटलाईन काढायचं तुम्ही बघू शकता, एक सेंटर पकडला आहे त्यांनी, त्या सेंटरपासून त्यांनी सर्कल्समधले काढल्यात, नंतर बाहेरच्या सगळ्या गोष्टी काढतात. अशा आउटलाईन्स असतात, त्याच्यानंतर मग रांगोळ्या भरल्या जातात. अशाच आई गं इकडे तर माहोलच केला आहे रे पूर्ण. यस चलो, आता इथून पुढे ऑलमोस्ट रांगोळ्या जास्त प्रमाणात म्हणजे झालेल्या आहेत, तर ह्या कवर करूयात. ऑलमोस्ट कुठल्या तर कवर म्हणजे कंप्लीट पण झाल्या त्या. यस, आणि तिकडं ॲज युजल प्रसाद मिळतो आहे, प्रसाद पण घेऊया आपण. काहीतरी थंड असणार आहे, पण आता पाऊस पडून गेला आहे. सो रसना आणि रसना पीत आपण जायचं आहे कवर करत. आता पहिलं भारी आहे रे, चांगला आहे. तर रांगोळ्या आपण बघत जाऊयात आणि खालती जाऊन या मेन म्हणजे ऐक लाईट गेली, या मेन चौकामध्ये काय असणार पुढं त्याची जास्त उत्सुकता आहे. दरवर्षी काहीतरी म्हणजे महालक्ष्मीचा मोठा एक प्रतिकृती म्हणजे चेहऱ्याची प्रतिकृती वगैरे काहीतरी असते, यावेळेस काय आहे बघूया. यावेळेचं हे काहीतरी नवीनच आहे, असं वाटतं कुठल्या तरी आपण दुसऱ्या युनिव्हर्समध्ये आलो आणि ते काइंड ऑफ प्लॅनेट्स फिरत आहेत. हो इकडं काहीच नाही, वी आर मिसिंग दिस. आणि पाठीमागेला परत जाऊयात. आणि एक दाखवायचं होतं की आता हे खालती जसं दिसतंय तुम्हाला, ॲक्च्युली तर रांगोळी काढली होती आणि पावसाने सगळ्या रांगोळ्या इथल्या धुवून काढल्यात. सो रिस्टार्ट चालू आहे आता. हे दाखवायचं होतं, या खालती रांगोळ्या आहेत, हे कलर वगैरे पडलेत सगळे, म्हणजे याच्या आधी तर रांगोळी काढली होती आणि पावसाने येऊन सगळं धुवून काढलं आहे. सो जसं मी बोललो हे रिस्टार्ट चालू आहे परत. रांगोळी काढून झाल्या होत्या, सगळी पूर्ण झाली म्हणजे किंवा अर्धी पण झाली असेल, पण परत रिस्टार्टमध्ये चालू आहे सगळं. सो आता इथलं तर मिस करतो आहे, इथे प्रतिकृती नाही तर काहीतरी असतं इथे, पण यावेळेस नाही आहे. जाऊच खालती आपल्या मार्गाने. दिस इज द वन ऑफ द बेस्ट आतापर्यंत बघितल्यामध्ये खतरनाकवाली रांगोळी. भाई साहेब इथं बेस्ट रांगोळी असतात या रूटवरची, म्हणजे पूर्ण महाद्वारवर. मोठ्या पण असतात आणि रेखीव असतात. आपण रथापर्यंत तरी पोहोचलो आहे ऑलमोस्ट. या मे बी आली आहे, यस आली आहे.
आणि आता याच्यावरतीच आता आपली जी मूर्ती आहे ती विराजमान होईल आणि रथ बाहेर काढला जाईल. आणि आता येताना थोड्या वेळापूर्वी मी म्हटलं की याला रांगोळ्या मिसिंग आहेत तिथे, पण ॲक्च्युली चालू होते त्या रांगोळ्या काढायच्या. या रांगोळ्या अशा बाहेरपर्यंत असतात, सो इकडे नव्हत्या, त्यामुळे या पॅचमध्ये असं वाटलं की रांगोळ्या नाही आहेत. येते मे बी येते जवळ पुढे परत जवळ. फायनली. आणि विषय म्हणजे यावर्षी इथे सुद्धा शार्पीज आणि LEDs लावल्या या पॅचमध्ये, जे कधी नसतात. त्याला भासायच रे फक्त ना, टेम्परेचर आहे त्यांचं. आणि परत आलो आपण इथे. हेच होतं ते मागच्या वेळेचं, जिथे आपण सगळ्यांचं प्रोटेक्शन करत बसलो होतो त्या टाईममध्ये. कसं दिसतंय माहीत नाही, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. जसा दिसेल, मी दिसेल किंवा जसं रांगोळ्या दाखवतो आहे त्या पद्धतीने थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. कारण आता ह्या बाजूला परत पुढे लाईट्स नाही आहेत. आपण ट्राय करू दाखवण्याचं सगळं. दिस इज वन ऑफ द पीस ऑफ ब्युटी. आणि फुल रेखीव रांगोळी, काठ ना काठ, कोपरा ना कोपरा आणि षटकोन, त्रिकोण नाही, काय म्हणतात, षटकोन ना षटकोन, हां षटकोनच म्हणतात. त्याचे टोक ना टोक दिसत आहेत, एवढे भारी गेले, अट्रॅक्टिव्ह. लांब रांगोळी असते, मोठी नाही म्हणू शकत, लांबडी म्हणू शकतो आपण. आणि इथे पण रांगोळी काढली होती, ती दुर्दैवानं कदाचित पुसली गेलेली आहे पावसामध्ये असं वाटतंय. हो, पुसली गेलेली आहे. येस, पुसली गेली रांगोळी. नशीब त्यांचं वाईट की पाऊस आला. सो या चौकात एक असते मोठी रांगोळी, मे बी ती पण पुसली गेलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये नाही, अजून करायचे आहे, आता काढतील रांगोळी इथे. तो असं इथेच थांबूच, इथून आपण परत जाऊ, कारण इथूनच परत यायचं आपल्याला ज्यावेळेस रथ आपल्याला क्रॉस करून पुढे जाईल. सो इथूनच आपण पाठीमागे जाऊ, रिव्हर्स. पाठीमागे शार्पीज वगैरे लागले आहेत आता, तिथे जाऊन थांबूत, रथ बाहेर यायची वाट बघूत आणि मग ह्याच रस्त्याने परत पुढे जाऊन तुळजाभवानी मंदिराची आपल्याला रथ परत मिळेल. सो आता परत पाठीमागे जाऊ. बघितल्यावर ना प्रत्येक वेळेस मला ती गोष्ट आठवते, म्हणजे ज्या दिवशी गर्दी होते. पण आत्ताच्या गर्दीच्या प्रमाणे त्या वर्षी एवढी गर्दी का होती ते कळत नाही मला. मे बी कोविड होऊन गेला होता आणि पहिलाच रथोत्सव होता कोविड नंतर 2022चा, त्यामुळे गर्दी असेल एवढी मग जास्त. पण ह्यावेळी इथली झगमगाट खतरनाक, टॉप लेवल. या पॅसेजमध्ये दरवेळीचा अंधार असतो, पण ह्यावेळेस एकदम फुलून गेला या वर्षीचा पॅसेज इथला. फक्त तिथे मला चेक करायचं आहे की ह्याच्यामध्ये पण कुठे शॉवर्स वगैरे लावले आहेत का. इन केस जर शॉवर्स लावले असले तर इथे पण थांबायला बरं आणि परत रथसोबत पुढे पण जायचं. सो असा आहे आतापर्यंतचा महाद्वारचा आपला दृश्य. आणि थोड्या वेळात रथ येईल, आपण पोझिशन घेऊयात जाऊन पुढे लवकरात लवकर. एक चांगली पोझिशन घेऊ जिथे दर्शन घेता येईल, तुम्हाला दर्शन देता येईल, दाखवता येईल मला. अशा ठिकाणी चांगल्या पोझिशनवर जाऊ आणि तिथेच थांबू दादा.
येस फायनली पोझिशन मिळाले व्यवस्थित चांगली एकदम बरोबर. कवर पण होईल चांगले, जे शॉवर्स वगैरे येतील ते सुद्धा कवर होते. आणि मगाशी म्हणला की तुम्ही मी टाकला असेल कुठे, तर नाही टाकला आहे. आता आपल्याला डस्टबिन मिळालं आहे, आपण डस्टबिनमध्येच टाकणार आहोत. ते दिस इज लाईक दिस, डस्टबिनमध्येच टाकायचं. आपण बाहेर इकडे इकडे टाकत नाही कुठं ॲज युजल. सो इथून मस्तपैकी आपल्याला शॉवर पण दिसेल. आय होप फक्त गर्दीनंतर होणार आहे, पण माहीत नाही काय होईल. लास्ट टाईम तिथे थांबलो होतो त्या ह्याच्या इथे, पण तिथून पण मला असं वाटतं की तुम्हाला तेवढा व्ह्यू दाखवता येत नाही. सो इथून दिस विल बी द बेस्ट ऑप्शन तिथे थांबायला. आताचा आवाज असं भारी आला आहे ना, राहुल म्हटलं प्रसाद घेऊन जाऊया आता. पुढे झालाच पुढे इकडे पण आणि त्यांनी त्याची जिद्द पूर्ण केल्याने आई अंबाबाईनं त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण करून घेतली. तसे सर्व जे कलाकार आहेत, जिद्दीने रांगोळी काढणारे यांचे आमच्या न्यू गुरुजी मित्र मंडळातर्फे त्यांचे जाहीर आभार. थोडक्यात सांगतायत काय आहे की मगाशी पाऊस आला, 80% रांगोळी झाली होती आणि ती पावसामुळे पुसली गेली हे सांगतायत. सो आपला प्रसाद आलेला आहे, प्रसाद खाऊया आणि आता बघूयात आपण रथाची वाट. जेव्हा येईल तेव्हा इथेच थांबूत आपण थोड्या वेळात. ओके, ह्या प्लेसवर नाही हलायचं, ही प्लेस नाही सोडायची. ॲक्च्युली म्हणलं खाताना पकडू कसं. सो पहिला घास एक टेस्ट केला, बेस्ट आहे राव. वासना म्हणजे गेलो बरं झालं, तेवढीच पेटपूजा पण होते आणि ॲक्च्युली प्रसाद पण मिळतो आहे आणि चांगला पण आहे. खतरनाक आहे, खतरनाक.
पूर्ण होत आल्या आहेत. जो रथ आहे तो ऑपोजिट डिरेक्शन केला आहे म्हणजेच भवानी मंडपात. आणि आपण आता चाललो आहोत भिंदखांबीच्या तिकडे आणि तिथून आपण परत जाणार आहोत भवानी मंडपात. ते भवानी देवीचं मंदिर आहे. सो तिथे पालखी रथ थोडा वेळ थांबतो. पालखीच म्हणायची सवय लागली. पालखी झाली ना आत्तामध्ये. सो आता रथ तिथे थांबेल. तिथे भेटूयात थोड्या वेळात. आता इकडच्या रांगोळ्या पण थोड्या कवर करू. आता म्हणजे मगाशी झालेल्या नव्हत्या. मगाशी बघितलं त्याप्रमाणे आता पूर्ण झालेल्या आहेत. सो कशा वाटतात कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सध्या आपण त्याच गल्लीमध्ये आहोत. थोडासा अंतर पडेल, सॉरी, थोडासा पुढे उजेडा जातो. आता त्याच गल्लीत आहोत जिथे पालखीचा म्हणजे जे आपली पालखी जाते पालखी सोहळ्याच्या दिवशी म्हणजे 8व्या दिवशी प्रदक्षिणा असते, नगर प्रदक्षिणा, त्या गल्लीत होतो जिला पालखीचा खूप तिथं मोठा मान आहे. सो इथून तसं बघायला गेलं तर एक सांगायचं होतं मला की विषय म्हणजे रथोत्सवच्या वेळेस रांगोळ्या खूप असतात कम्पॅरेटिव्हली. जर आपण ह्याला नगर प्रदक्षिणा पालखीच्या वेळेचे जर आपण बघितलं ना त्यापेक्षा पण या गल्लीमध्ये नसतात. याचं वाईट वाटतं. नगर प्रदक्षिणा पालखीच्या वेळेस या गल्लीत सुद्धा रांगोळी असतात. या गल्लीत आता मागच्या ज्या गल्लीतून आलो त्या गल्लीत फक्त इथे नसतात. त्यामुळे थोडंसं इथे थोडंसं प्लस मायनस पॉईंट होतं पण त्या रोडला सगळीकडे रांगोळी आहेत. तर सध्या आलो आहोत आपण तुळजाभवानी मंदिराच्या तिथे. व्यवस्था हे आहे तुळजाभवानी मंदिर. इथंच आपण दरवर्षी आपण पालखीच्या वेळेस पण इथंच थांबतो, रथोत्सवच्या वेळेस पण इथंच थांबतो. पण लईच लेट झालं असं वाटायला. थांबू का नको थोडासा प्रश्न पडतो. मे बी आपण इथूनच निघूयात. बघा थोडा विचार करतो आणि मग ठरवतो. अजून इथेपर्यंत अजून म्हणजे इथून पण समोरून जो भवानी मंडप आहे तिथून पण आपल्याला रथ दिसत नाही आहे. अजून किती वेळ लागेल माहीत नाही त्यासाठी. 1 तास लागत असतात अवघड आहे. आपण जरा वेट करू. स्ट्रेट जायला मिळतं यार खतरनाक. एरवी कधी इथून स्ट्रेट जायला मिळत नाही. खूप दिवसांनी स्ट्रेट चाललं. तर हे आहेत आपले गवा महाशय जे गवारेडा म्हणतात ना कोल्हापूरचं म्हणजे राधानगरी अभयारण्यात जे मिळतात ते आहेत. हे ॲक्च्युली हे खोटे दिसत असले तर पण खरे आहेत कारण की हे रिनोव्हेशनमध्ये याला वरती लेप लावून प्लास्टिकसारखं दिसतं आहे. त्याच्यावरती लेप लावलं त्यामुळे ते तसं दिसतं. वाघ. सो इकडे पण आहेत. हा लेपर्ड आहे. ते 12 शिंगे. ते शाहू महाराजांचा स्टॅच्यू आहे. हा वाघ आहे आणि इथे पण वाघ आहे. ही गादी आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. सो ॲक्च्युली हे वाघ आहे ते आणि खरे वाघ आहे तेवढं लक्षात ठेवा. तिथे तुम्हाला शिवलेलं वगैरे किंवा डॅमेज झालेले जे कातड आहे ते तुम्हाला दिसेल इथून व्यवस्थित. सो आतमध्ये रुई वगैरे वाले आतले जे ऑर्गन्स असते करतात आणि आतमध्ये रुई वगैरे ठेवून त्यांना प्रिझर्व केलं जातं. सो अशा प्रकारे आहे. आणि तुळजाभवानी मंदिरातली माझी सगळ्यात आवडती प्लेस म्हणून मी दाखवतो लहानपणीपासूनची तर ती आहे ही प्लेस. यामध्ये कासव वगैरे आहेत खूप सारे
इथे एखादं दिसतंय पण याच्यामध्ये दिसणार नाही. मे बी दिसेल पण आय डोंट नो एक्झॅक्टली. हे मंदिर ॲक्च्युली खालती जे आहे ते कासवाचं आहे. कासवाच्या पाठीवरती हे मंदिर बांधलं आहे आणि ते कासवाचं आहे खूप जास्त. सो लहानपणीपासूनचं अट्रॅक्शन माझं आहे आणि आवडतं इथे आलं की विजिट करायचं कासव बघायसाठी खास. फायनली आपण आहोत भवानी मंडपामध्ये. आता ऑब्वियसली भवानी देवीचं मंदिर आहे म्हणून भवानी मंदिरात जातं. जसं मी आधी बोललो होतो इकडच्या जेव्हा त्याचे 2 हत्ती ठेवले जायचे जेव्हा शाहू महाराज होते ऑब्वियसली तेव्हा. आता ते बंद करून ठेवलं, पॅक करून ठेवलं. एकच रस्ता चावला आणि मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस इथून डबल डेकर बस यायची. तिथे बसचं पार्किंग होतं आधी. खूप सारे आठवणी आहेत तिथे. हे सगळं मॉडिफाय झालं. आता इथून इकडे आज गाडी वगैरे काही सोडली जात नाही. इथून डबल डेकर बस यायची आणि तिथे लागायची पुढे. म्हणजे सिंगल बसेस पण होत्या पण अट्रॅक्शन डबल डेकर बस होतं त्यावेळेस मला खूप जास्त. खूप चांगलं छान आठवणी आहे. आणि मोस्टली आपण जायचा निर्णय घेतो आहे बिकॉज पालखीला यायला खूप वेळ लागेल भवानी मंडपामध्ये. सो आता समोर जस्ट आले पालखीमध्ये. बघूया आपल्यावर नाही आहे काही कायम प्रसंग असेल आणि आपण तिथून जातो तिथे परत आपल्याला आपण म्हणतो वेळ लागेल. ते व्हाईट आर्मीचे लोक जे समोर जातात एवढे छोटे छोटे बघा पूर्ण व्यवस्थित चेंज करून बोलायचं. याला म्हणायचं व्यवस्थित बंदोबस्त. हॅलो चप्पल काढा. एक काम करतो आता हे लावायला पण मिळालं मस्त आपल्याला. लाल खूप माहीत नाही पण आता एक असं आहे की मग तुम्हाला दाखवलं तुम्ही दर्शन घेतलं आता मी दर्शन घेणार व्यवस्था आता बंद. हां चला. यस आता व्यवस्थित दिसतंय. तर बघायचं थोडंसं खराब दिसत होतं. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणारच. तर लाईक करा. माहिती मला आवडलाच आहे तो पण लाईक करा व्हिडिओला विसरू नका. लाईक करायचं, सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा व्हिडिओ. बिकॉज शेअर केल्यामुळे आपल्या कोल्हापूरचं म्हणजे कोल्हापूरकरांनी जर शेअर केलं तर हे बाहेरच्या सिटीजमध्ये जे लोक राहतात, बाहेरच्या स्टेट्समध्ये जे लोक राहतात त्यांच्यापर्यंत हा रथोत्सव पोहोचू देत माझ्यामार्फत. आणि हां शेवटी पण मी दाखवायचं ते दाखवलंच कारण की मला राहवत नाही तुम्हाला दाखवल्याशिवाय. की रथ होता तो परत शेवटी जाताना मला राहवलं नाही. म्हटलं मी दर्शन घेणार तुम्हाला दाखवणार नाही ते बरोबर नाही वाटत ना. सो परत एकदा तुम्हाला दाखवलं तिथे. सो होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. दिस वॉज मी साईड वीर सायनिंग आउट अँड साय यो ना राव. बाय.